राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा अशी पटोले मागणी करतायत। राज्य निवडणूक आयोगाला कार्यभार पारदर्शक नव्हता, या आयोगाचा कार्यभार हा पारदर्शक नाहीये असं पटोले म्हणतायत। तर राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा सभागृहाला अधिकार नाहीये असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। राज्य निवडणूक आयुक्तांनी अलीकडील नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागाच्या तसेच नगर परिषद अध्यक्षांच्या पदाच्या निवडणुकांपुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। निवडणूक प्रक्रिया एकदा अधिसूचित झाल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही तरतूद विद्यमान कायदे किंवा भारतीय राज्यघटना प्रदान करीत नाही। याविषयी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा माध्यमांसमोर निवडणूक पुढे ढकलण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगून राज्य निवडणूक आयुक्ताची ही कृती बेकायदेशीर असल्याचे सार्वजनिकरित्या मत व्यक्त केले आहे। वरील कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताच्या घटनात्मक अधिकाराचा अतिरेक असून भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क मध्ये नमूद असलेल्या स्वायत्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मूलतत्वांना बाधक आहे। या कारणास्तव सदर कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध महाभियोग समान प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याचे माझे मत आहे। आपल्या हस्तक्षेपाने संविधानाच्या अधिष्ठानावर आधारित असलेली निवडणूक प्रक्रिया अबाधित राहील असा मला विश्वास आहे। भारतीय राज्यघटनेचे कलम 243 क मधील तरतुदीनुसार राज्याच्या राज्य निवडणूक आयुक्ताविरोधात बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याची आवश्यक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी आपण शासनाला निर्देश 243 के मधील उपरोक्त तरतुदी विचारात घेता त्यातील परंतु कामामध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीत्याने व ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीत्याने व अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही आणि राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमधून त्यांच्या नियुक्तीनंतर त्याला अहितकारक होतील अशा प्रकारे बदल केले जाणार नाहीत। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीत्याने दूर केले जाते त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्ताला देखील पदावरून दूर करण्याच्या सुस्पष्ट तरतुदी आहेत। बातमी आता नाशिकच्या तपोवनासंदर्भात आहे। तपोवनातील छोटी मोठी झाडं तोडणार आहोत असं महाजन म्हणतात। 15,000 झाडं आज नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती देखील गिरीश महाजन यांनी दिली आहे। 15,000 झाडं आम्ही किती 15,000 झाडं मोठी 15 ते 20 फूट झाडं आता ती आज संध्याकाळपर्यंत नाशिकमध्ये येऊन 70 ट्रक झाडं येत आहेत। ते सगळे झाडं त्या ठिकाणी येत आहेत। ते आम्ही सगळ्या नाशिक शहरात जिथे ओपन स्पेस आहेत, मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी लावतोय। त्याचं नियोजन झालेलं आहे, खड्डे खोदायच्या कामाला सुरुवात झालेली आहे। म्हणजे मला समजत नाही काय आता 15,000 झाडं लावतो आणि 2-4 झाडं जर जात असतील, खराब होत असतील तर आपण एवढं कुंभमेळा आमच्यासाठी आवश्यकही आहे। महत्वाची आहे। शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झाल्याचं रावसाहेब दानवे म्हणतात। भाजपचे नेते आहेत रावसाहेब दानवे आणि त्यांनीच आता शिंदेच्या नेत्यावरती हल्लाबोल केलेला आहे। तर बोगस माणूस बोगस गोष्टी करतो असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी पलटवार केलेला आहे। बोगस माणूस लोकसभेला 1.5 लाख मतांनी पडला असंही म्हणत सत्तारांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। मी पुरावा दिला, नाव एकाचं फोटो दुसऱ्याचा, असे पुरावे आहेत माझ्याजवळ। भोकरदन मधले 3200 नाव आहेत सिल्लोडमध्ये, मी काढलेत, मी देणार आहेत निवडणूक आयोगाला। बाहेरून मतं घेऊन मतदान त्यांचं डबल टिबल करून जिंकणं यात काही फार शौर्य आहे असं नाही। म्हणजे विधानसभेला हेच झालं, मग झालं 2200 मतांनी जिंकले विधानसभेला। मग ते बोगस मतदार होते। 100% अब्दुल सत्तारांचा विजय बोगस मतदारांमुळे 100% बोगस मतदानावर झाला। म्हणजे आता त्याचीच पुनरावृत्ती नगर परिषदेमध्ये होईल। तेच मतदार आहेत ना, याद्या त्याच वापरल्या पुन्हा। काल रावसाहेब दानवे यांनी आरोप केलेला आहे की अब्दुल सत्तार हे बोगस मतांवर निवडून आलेले आमदार आहेत। जो बोगस माणूस असतो तो बोगस गोष्टी करतो आणि तो बोगस गोष्टी करतो तो बोगस मतानेच 1.5 लाख मतांनी पडलेला आहे। मी निवडून